एकनाथ महाराज या अभंगाद्वारे त्या भगवान शिवाचं वर्णन करतात। भगवान शिव कसा आहे हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात। पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती। शिव हा कसा आहे? भोळा आहे। तुमच्यासारखा आहे का? नाही। शिव कसा आहे? तर भोळा आहे। अहो महिला मंडळ, आपल्याला कीर्तन झाल्यानंतर जेवण आहे, भूक लागली पाहिजे, जरा मोठ्यानं बोलशाल, सगळ्यांनी बोलायचं। शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती। शिव इतका भोळा आहे, मी त्याचं भजन करतोय, त्याचे पाय, त्याचे चरण हे माझ्या मनात असले पाहिजे, माझ्या हृदयामध्ये त्या शिवाचे चरण असले पाहिजे, असं एकनाथ महाराज सांगतात। दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। जो सतत शिवाचे नाम घेतो, जो सतत म्हणतो महादेव 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 शंभू हर हर महादेव, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष। जो शिवाचं भजन करेल, जो महादेवाचं भजन करेल, त्याला 4 गोष्टी मिळणार। कोणत्या कोणत्या? पैसा लागतो का नाही? पैसा नाही लागत, सगळे होईकडचे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे भेटेल, पण केव्हा? ज्या वेळेस आपण शिवाची भक्ती करू, ज्या वेळेस शिवाचे नामस्मरण करू, त्याच वेळेस आपल्याला या 4 गोष्टी भेटतील, अन्यथा नाही। शेवटच्या चरणात काय? एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव। त्या चरणामध्ये असं